हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला टॉपिक आहे तो अगदी महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे तो पहा कोणता आहे? अणुवस्तुमान, रेणुवस्तुमान व मोल। अणुवस्तुमान म्हणजेच मॉलिक्युलर मास, रेणुवस्तुमान म्हणजेच अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास, रेणुवस्तुमान म्हणजे मॉलिक्युलर मास आणि मोलला इंग्लिशमध्ये सुद्धा मोलच म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक मी का निवडलेला आहे याच्यामागे कारण हे आहे की मी 2 वर्षांचे मागील वर्षी जे झालेले आयोगाचे पेपर्स आहेत, राज्यसेवा असू द्या किंवा मग गट ब असू द्या, गट क असू द्या, त्यांचे मुख्य परीक्षेचे सुद्धा पेपर पाहिलेत। त्यामध्ये मला कळालं की आता आयोग जो आहे तो या प्रश्नांकडे वळलेला आहे। या टॉपिकवर आता प्रश्न येणारच आणि हा टॉपिक अगदी सोपा आहे, जास्त काही याच्यामध्ये अवघड अशा गोष्टी नाही आहेत, तरी आपण याला अजून सोप्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करूया। विद्यार्थी मित्रांनो, तर चला सुरू करूया आजचा आपला टॉपिक। पहा, सगळ्यात पहिले आपण पाहूया अणुवस्तुमान, ज्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास। ॲटॉमिक मास हे काय असतं? ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमान। अणुवस्तुमान जे आहे ती सम असते, सम म्हणजेच बेरीज असते कोणाकोणाची? प्रोटॉन व न्यूट्रॉन या दोघांची बेरीज म्हणजेच काय? अणुवस्तुमान। लक्षात ठेव जाय, कोणाकोणाची बेरीज? कोणाकोणाची बेरीज? प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच काय? अणुवस्तुमान। मग आता आपल्याला पाहिजे काय? आपल्याला जवळपास 20 जे काही मूलद्रव्य आहेत त्या 20 मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पाठ असले पाहिजेत। जर ते पाठ असेल तर आपल्याला मॉलिक्युलर मास काढता येतं, रेणुवस्तुमान काढता येईल। रेणुवस्तुमान माहीत असेल, ॲटॉमिक मासच माहीत पाहिजे ओरिजिनल, म्हणजे ते जर माहीत असेल तर मग मोल पण काढता येते आपल्याला। आणि आपल्याला जे पुढील क्वेश्चन्स आहेत ते पण सुद्धा आपण इझिली सॉल्व करू शकू। तर पहा, मी तुम्हाला काही एलिमेंट्स आहेत त्यांचे अणुवस्तुमान लिहून देतो, सर्वांनी पाठ कर जा। सगळ्यात पहिले हायड्रोजन। हायड्रोजनचा जो ॲटॉमिक मास असतो तो असतो 1। त्यानंतर आहे हेलियम, हेलियमचा 4 असतो। नंतर आहे लिथियम, लिथियमचा 7। बेरिलियम, बेरिलियमचं किती? 9। बोरॉन, बोरॉनचा आहे 11। लक्षात ठेव जा, हे पाठ करावं लागतात, 10 नाही आहे, 11 आहे। लिथियमचं 7 आहे। ओके, नेक्स्ट बोरॉन नंतर येतो कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन। कार्बनचा जो आहे तो आहे तुमचा 12, नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनसाठी 16, फ्लोरीनसाठी आता बघा आपण काय केलं, 12, 14, 16 आणि आपण गलतीने काय करतो इथं 18 लिहितो, पण इथं 18 नाही, इथे काय येणार 19 आणि निऑनचा किती? 20। लक्षात ठेव जाय, हे 10 एलिमेंट्स झालेत। समोरचे 10 एलिमेंट्स पहा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस। हां, सोडियमचा किती? 23, पाठ करून ठेवा। मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27, सिलिकॉन 28 आणि फॉस्फरस 31। त्यानंतर फॉस्फरस नंतर येतो सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम। सल्फर म्हटल्यावर म्हणायचं 32, क्लोरीन 35.5, ॲरेगॉन, ॲरेगॉनचा जो आहे ॲरेगॉनचं जे आहे ते 40 येतं, लक्षात ठेव जा। ॲरेगॉन 40 आणि कॅल्शियमसुद्धा 40, पण हे जे आहे याचं येते 39। पोटॅशियमचं ॲटॉमिक मास किती असतं? 39, अणुवस्तुमान 39। ॲरेगॉन आणि कॅल्शियम या दोघांचं अणुवस्तुमान 40च असतं। क्लोरीनचं पाठ करून ठेव जा, 35.5, 35.5, 32 सल्फरचं, 23 कोणाचं? सोडियमचं। याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी। चला ठीक आहे, आता आपण समोरची स्लाइड घेऊया। आता आपण पाहणार आहोत रेणुवस्तुमान। रेणुवस्तुमान म्हणजे काय? रेणुवस्तुमान हे रेणूचं असतं, म्हणजे मॉलिक्यूल असेल तर आपण त्याचा मॉलिक्युलर मास काढू शकतो। आता इथे 2 मॉलिक्युल्स दिलेले आहेत, त्यांचं आपण रेणुवस्तुमान काढून पाहूया। सगळ्यात पहिला आहे कॅल्शियम क्लोराईड, CaCl2। कॅल्शियमचं आताच आपण पाहिलं
जे ॲटॉमिक मास होतं, अणुवस्तुमान, ते किती होतं? 40. क्लोरीनचं किती होतं? 35.5. पण इथे पहा तुम्ही, क्लोरीन किती आहेत? 2 आहेत, म्हणजे याला गुणिला किती करावं लागेल? 2. आपण रेणू वस्तुमान काढत आहोत. हे 40, 35.5 गुणिला 2, म्हणजे 35चं 2 करा पहिले. 35 आणि 2, 35 गुणिला 2 किती होतं? 70. 0.5 म्हणजे 1, म्हणजे टोटल किती झालं? हे 71. 71 आणि 40. 1 आणि 0 1, 7 आणि 4 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे याचं जे रेणू वस्तुमान आलं ते किती आलं? 111. कळलं सर्वांना? काही अडचण आहे ह्याच्यामध्ये? कॅल्शियम क्लोराईडचं आपण रेणू वस्तुमान काढलं, जे की किती आलं? 111. त्यानंतर आहे AlOH3. याला आपण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणतो. काय म्हणतो? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. पहा, आपण याचं रेणू वस्तुमान काढूया. रेणू वस्तुमान ॲल्युमिनियमचं किती आहे? 27 प्लस. आता पहा, असं जर का आलं, ब्रॅकेट आला, तर ऑक्सिजन किती आहेत? 3 आहेत. हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. हे लक्षात ठेव जा. ऑक्सिजन, एका ऑक्सिजनचं किती आहेत? 16 गुणिला किती? 3 प्लस एका हायड्रोजनचं किती? 1 गुणिला किती? 3 झालं. या सगळ्यांची काय करा? बेरीज करा, उत्तर येऊन जाईल. 27 अधिक 16 48 अधिक 1 गुणिला 3 3. 27 आणि 3 हे झाले 30 अधिक किती? 48. म्हणजे यांची बेरीज जी झाली ती झाली 78, 78. म्हणजे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं जे रेणू वस्तुमान येतं ते येतं 78. कळलं सर्वांना? काही अडचण? पुढे अजून 1-2 एक्झाम्पल घेऊया आपण. आता नेक्स्ट आहे पहा, कॅल्शियम फॉस्फेट. कॅल्शियम फॉस्फेट Ca3PO4 बाय 2 येतं. Ca3PO4/2 हा खूप महत्त्वाचा कंपाऊंड आहे, ज्याचा आपल्याला रेणू वस्तुमान काढायचं आहे. पहा, सर्वांनी लक्ष द्या. कॅल्शियमचं किती रे? 40 गुणिला किती? 3, कारण की कॅल्शियम किती आहेत? 3 आहेत. अधिक फॉस्फरसचं किती येतं? 31, पण फॉस्फरस किती आहेत? 2 आहेत, म्हणजे 31 गुणिला 2. अधिक ऑक्सिजनचं किती आहे? 16, पण ऑक्सिजन आहेत किती? 4. अजून किती आहेत? 2. हे महत्त्वाचं होतं. इथं ऑक्सिजनच्या समोर 4 लिहून आहे, म्हणजे ऑक्सिजनला पहिले 4 मल्टिप्लाय करावं लागेल, आणि ब्रॅकेटच्या बाहेर अजून 2 होतं, म्हणजे 2 मल्टिप्लाय करावं लागेल. 40 गुणिला 4 त्रिक 12, म्हणजे 120. अधिक 31 गुणिला 2 म्हणजे 62 62. अधिक 16 चौक 64, आणि 64 गुणिला 2 64 × 2. या सगळ्यांची बेरीज करा. 120 अधिक 62 अधिक 64 गुणिला 2 4 8 झाले हे, आणि साईन दोन्ही 12 128. अजून बेरीज करा यांची. 128 इकडे करूया आपण यांची बेरीज. 120 128 62. 8 आणि 2 10 10 0 हाताला 1 6 आणि 1 7 8 9 10 11 11 1 हाताला 1, म्हणजे टोटल किती झाले? 310. तर आपलं जे कॅल्शियम फॉस्फेट होता त्याचं जे रेणू वस्तुमान आलं ते किती आलं? 310. त्याला काय म्हणतात? कॅल्शियम काय? फॉस्फेट. कॅल्शियम काय? फॉस्फेट. तर कॅल्शियम फॉस्फेटचं आपण रेणू वस्तुमान काढलं, जे की किती आलं? 310. समोर अजून एखादं एक्झाम्पल घेऊन पाहूया. लक्ष द्या. आता सोपं एक्झाम्पल घेऊया. टेबल सॉल्ट. आता तुम्ही म्हणसाल सरांनी काय लिहिले हे टेबल सॉल्ट? टेबल सॉल्ट म्हणजे आपल्या घरी आपण जे वापरतो ते मीठ. ठीक आहे. आणि मिठाचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? NaCl. तर बोला, सोडियमचं किती आहे? 23, आणि क्लोरीनचं किती आहे? 35.5. या दोघांची जर का आपण बेरीज केली तर येथे 58.5. तर NaClचं जे काही रेणू वस्तुमान आहे ते किती आहे? 58.5. यानंतर आपण एक आम्ल पाहूया.
आम्ल, तो आम्ल कोणता आहे? स्ट्रॉंग वाला आम्ल पाहूया, सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक आम्ल पाहूया. सल्फ्युरिक ॲसिडचं जे फॉर्म्युला आहे तो काय आहे? H2SO4 आहे. हायड्रोजन, हायड्रोजनचं मास किती? 1, पण हायड्रोजन आहेत किती? गुणिला 2. ओके, प्लस सल्फरचं किती? 32 अधिक ऑक्सिजनचं किती? 16 गुणिला किती? 4, 16 चौक 64, 1 गुणिला 2 2 अधिक 32 अधिक 64 66, 64 आणि 2 66 अधिक 32, 6 आणि 2 8 आणि 6 आणि 3 9, उत्तर आलं 98. सल्फ्युरिक आम्लाचं जे रेणू वस्तुमान असतं ते असतं 98. मिठाचं जे रेणू वस्तुमान आहे ते आहे 58.5. कळालं सर्वांना? काही अडचण आहे? तर आतापर्यंत आपण अणुवस्तुमान आणि रेणू वस्तुमान पाहिलं. आता जो आपला पुढचा टॉपिक आहे तो आहे मोल. आता मोलबद्दल माहिती घेऊया आपण. मोलसुद्धा अगदी सोपं आहे. जसं अणुवस्तुमान आणि रेणुवस्तुमान सोपं होतं त्या पद्धतीनं मोलसुद्धा अगदी सोपाच कन्सेप्ट आहे. पहा, सर्वांनी लक्ष द्या. हां, तर आपण पाहणार आहोत मोल. मोलचा हा एक प्रश्न देऊ नये, हा एक प्रश्न तुम्हाला देऊ नये. पण याच्या आधी पहिले मोल म्हणजे काय इकडे पहा, सर्वांनी लक्ष द्या. मोलला आपण स्मॉल n डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? स्मॉल n. कशानं? मोलला कशा कोणत्या सिम्बॉलनं डिनोट करतात? तर म्हणायचं n डिनोट करतात. ठीक आहे. आणि याचा फॉर्म्युला काय असतो? वर जे काही वेट देऊन आहे ते वेट लिहायचं. वेट इन ग्राम, म्हणजे ग्राममध्ये जे काही वजन देऊन असेल ते वर लिहायचं आणि खाली लिहायचं रेणू वस्तुमान. काय लिहायचं? रेणू वस्तुमान. रेणू वस्तुमान. कळालं? रेणू वस्तुमान. रेणू वस्तुमान लिहिलं तरी चालते, किंवा कधी एखादं समजून घ्या एलिमेंट बद्दलच विचारलं तर मग आपण इथं काय वापरतो? अणुवस्तुमान सुद्धा वापरतो. अणुवस्तुमान. वजन जे ग्राममध्ये दिलेलं असेल ते, आणि भागेला काय असायला पाहिजे? रेणू वस्तुमान किंवा अणुवस्तुमान. आता आपण हा प्रश्न सोडून पाहूया या फॉर्म्युल्यामध्ये टाकून. पहा, प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न दिलेला आहे की हाऊ मेनी मोल्स आर देअर इन 52 ग्राम्स ऑफ हेलियम. याला मराठीत लिहिलेलं आहे की 52 ग्राम हेलियम मध्ये किती मोल असतात? किती मोल असतात? किती मध्ये? 52 ग्राम. आता पहा, मोल काढायचं आहे आपल्याला. मोल म्हणजे काय काढायचं आहे? n काढायचं आहे. n च्या जागी n लिहितो मी पहिले. 52 ग्राम, मी आताच म्हटलं वेट इन ग्राम. ग्राम मध्ये जे दिलेलं असेल ते वर लिहायचं. म्हणजे ग्राम मध्ये काय देऊन आहे? व्हॅल्यू किती देऊन आहे? 52. तर 52 लिहिलं मी. डिवायडेड बाय. आता कशाबद्दल बोलले हे? हेलियम बद्दल. इथेही पहा, कुठे गेला हेलियम? हा, हेलियम. कळालं? हेलियम बद्दल विचारलं यांनी. आता हेलियमचं आपण ॲटॉमिक मास पाहिलं. हेलियम दुसऱ्याच नंबरचा एक एलिमेंट आहे, हा मूलद्रव्य आहे. याचा ॲटॉमिक मास किती असतं? 4. मोलार मास म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणू आपण? ॲटॉमिक मास. किती असतं? 4. मग याला 4 ने डिवाइड करा. उत्तर किती येते? 13 1 13, 13 2 26, 33 39, 13 चौक 52. म्हणजे उत्तर आलं किती? 13 मोल. कळालं? म्हणजे आपण म्हणू शकतो की 52 ग्राम हेलियम मध्ये 13 मोल असतात. किती मोल असतात? 13 मोल. किती ग्राम मध्ये? 52 ग्राम हेलियम मध्ये. कळालं सर्वांना? हा तुम्हाला मोल समजवण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजवलं. याच्याच पद्धतीनं फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मोलचा. n = वेट इन ग्राम डिवायडेड बाय रेणू वस्तुमान किंवा अणुवस्तुमान. हे घेऊनच आपण पुढचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. पहा, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024. प्रश्न काय आहे? वाचूया आपण. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्माल्डिहाइड, काय म्हटलं रे? फॉर्माल्डिहाइड HCHO 2 मोल पासून, किती मोल म्हटलं? 2 मोल. किती ग्रॅम? 2 मोल पासून किती ग्राम
हायड्रोजन मिळू शकेल? प्रश्न अगदी सोपा आहे, याला आपण इंग्लिशमध्ये वाचण्याचा प्रयत्न करूया. पहा, आणि इथे तुम्हाला अनुभार सुद्धा दिलेले आहेत. हायड्रोजनचं मास किती आहे? 1, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16. प्रश्न पहा, इंग्लिशमध्ये वाचून पाहूया. हाऊ मेनी ग्राम्स ऑफ हायड्रोजन. पण इथं विचारलं कशाला आपल्याला? कशाबद्दल? फक्त हायड्रोजन बद्दलच विचारलेलं आहे. कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम 2 moles ऑफ फॉर्माल्डिहाइड कन्सिडरिंग 100% रिॲक्शन अँड रिकव्हरी. आता याला मी सोडून दाखवतो तुम्हाला. याच्यात काय काय गिवन आहे ते पाहूया. पहिले मोल किती आहेत? 2. फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे तो पाहूया. आणि आपल्याला पुनर्प्राप्ती जी आहे ती कोणाची विचारली? फक्त हायड्रोजनचं बद्दल विचारला. तर आपण प्रश्न सोडून पाहूया. पहा, फॉर्माल्डिहाइड फॉर्म्युला काय होता? HCHO, बरोबर. आता याचा मोलार मास काढा. पहिले मोलार मास काढायचा. हायड्रोजनचं 1, कार्बन 12, परत हायड्रोजन आला 1, ऑक्सिजनचं 16. म्हणजे टोटल जर का आपण यांची बेरीज केली, 12 अधिक 1 13 आणि 1 14, 14 आणि 6 20 आणि 10 30. ठीक आहे, म्हणजे याचं जे मोलार मास आहे ते किती आहे? 30 आहे. पण याच्यामधले फक्त आपल्याला कशाबद्दल विचारलं? हायड्रोजनबद्दल. तर मला सांगा, याच्यामध्ये हायड्रोजन आहेत किती? एका याच्यामध्ये किती आहेत? 2 हायड्रोजन आहेत. ओके, किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन आहेत. मग 2 हायड्रोजनचं मास किती? 2 हायड्रोजनचा मोलार मास किती? 2 ग्राम. 2च असेल ना मोलार मास. आता मला सांगा, त्यांनी आपल्याला मोल किती दिलं? N. मोलची व्हॅल्यू किती दिली? 2 मोल म्हटलं त्यांनी. N ची व्हॅल्यू 2 आहे. आता आपण हा प्रश्न सोडून बघूया, सॉल्व्ह करून बघूया. N इज इक्वल टू काय म्हणतो आपण? वजन जे की ग्राममध्ये दिलेलं आहे. आपल्याला ते विचारलेलं आहे ग्राममध्ये किती असेल. आपण इथं क्वेश्चन मार्क देऊ वर. ठीक आहे, आणि हायड्रोजनचं सांगा मला फक्त. 2 मोल म्हटल्यावर 1 मोल असेल तर किती हायड्रोजन आहे त्याच्यात? 2. मग 2 मोल असल्यावर किती रे? डिवाइड कशाने करसाल? 2. N ची व्हॅल्यू किती आहे? 2. वर प्रश्नार्थक चिन्ह, खाली 2. 2 गुणिले 2 म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह इज इक्वल टू उत्तर किती आलं? 4 ग्राम. सोपा होता प्रश्न. मोल दिलेले होते, आपल्याला माहीत होतं हायड्रोजन किती आहेत, ते आपण खाली लिहिले. मोलला मल्टिप्लाय करा, प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे आपल्याला ग्राममध्ये वजन मिळतं, आणि ते किती मिळालं? 4 ग्राम. पहा, हे उत्तर आहे का? 4 ग्राम. 2 moles ऑफ फॉर्माल्डिहाइड कन्सिडरिंग 100% रिॲक्शन अँड रिकव्हरी. हाऊ मेनी ग्राम्स? किती ग्राम? 4 ग्राम असेल. कळालं? हा प्रश्न कधीचा होता? महाराष्ट्र गट ब पूर्व परीक्षा 2024. पुढचा प्रश्न पाहूया. आपला एक प्रश्न राहिला विद्यार्थी मित्रांनो, पहा. हां तेच तर म्हटलं. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे हा. मुख्य परीक्षा 2024. प्रश्न काय आहे पहा. तुरटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्यात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते? म्हणजे तुरटीमध्ये कोणता मूलद्रव्य आहे त्याचं वस्तुमान सर्वाधिक असेल, सर्वात जास्त असेल, ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण याला सॉल्व्ह करून पाहूया. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे पोटॅशियम, ॲल्युमिनियम, ऑक्सिजन आणि गंधक. गंधक म्हणजेच काय? सल्फर. आपण या चौघांचंही पाहू करून. पहिले तर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला तुरटीचं जे सूत्र आहे ते माहीत असलं पाहिजे. तुरटी, तर पहा, तुरटी जी असते त्याला आपण ॲलम म्हणतो. तुरटी. तुरटीचं जे फॉर्म्युला आहे ते काय आहे? K2SO4 Al2SO4/3.24H2O. हा झाला फॉर्म्युला कोणाचा? तुरटीचा. आता याच्यामध्ये मला सांगा, आपण पहिले काय करू? एलिमेंट्स मोजून पाहू. एलिमेंट्स मोजलं त्याच्या मला सांगा, जो एलिमेंटचं प्रमाण जर का एलिमेंट 4 असेल, कोणता तरी एलिमेंट एकच आहे, मग त्याच्यावरून कळतं ना आपल्याला की 4 एलिमेंट आहे, त्याचं वस्तुमान सुद्धा जास्त असायला पाहिजे. हा एकच आहे, मग याचं वस्तुमान सुद्धा कमी असायला पाहिजे. असं आपण करून पाहूया. सगळ्यात पहिले मला सांगा, पोटॅशियम या कंपाऊंडमध्ये किती आहे? के किती आहे? फक्त 2 आहेत. ओके, समोर कुठं पोटॅशियम दिसतं का आपल्याला? नाही. त्यानंतर सल्फर. सल्फर मोजा. हां, इथं 1, इथं 3, म्हणजे टोटल किती झाले? 4. नंतर ऑक्सिजन मोजा. इथं किती आहे? 4. इथं 4 त्रिक 12. 12 आणि हे 4 किती?
12 आणि 4 16 आणि हे 24, 16 अधिक 24 म्हणजे किती टोटल 40 काय आहेत ऑक्सिजन आहेत. नंतर अजून कोण राहिलं, सल्फर झाला, ऑक्सिजन झाला, ॲल्युमिनियम. बोला ॲल्युमिनियम किती आहे पूर्ण कंपाऊंडमध्ये, ॲल्युमिनियम फक्त 2 आहेत. हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजन मोजू होता. हां 24 दोन्ही 48, इकडे आहे का नाही. आता मला सांगा या पूर्ण कंपाऊंडमध्ये फक्त 2च असे मूलद्रव्य आहेत ते जास्त प्रमाणात आहेत. एक आहे तुमचा ऑक्सिजन जे किती आहेत 40 आणि दुसरा आहे तुमचा हायड्रोजन जे किती आहे 48. आता आपण या दोघांचंच फक्त प्रमाण पाहूया, करून पाहूया यांना. ठीक आहे, आपल्याला काय पाहायचं आहे, प्रश्नात काय दिलेलं आहे पहा. आपल्याला त्यांनी म्हटलं की तुरटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्यात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते. सर्वाधिक प्रमाण कोणाचं असेल वस्तुमानानुसार, तर वस्तुमान काढूया आपण त्याचं. मला सांगा. हां एक ऑक्सिजन, ऑक्सिजन किती आहे 40, एका ऑक्सिजनचं किती असते मोलार मास, ॲटॉमिक मास 16, अणुवस्तुमान किती असते 16, 16 गुणिले 40. आणि मला सांगा हायड्रोजन किती आहेत 48, एका हायड्रोजनचं जे अणुवस्तुमान आहे ते किती आहे 1. म्हणजे मला सांगा जर का मी 48ला 1 मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे मला 48च येणार आहे. पण जर का 16नं या 40ला मल्टिप्लाय केलं मी, 16 गुणिले 0 0, 16 चौक 64 म्हणजे 640. म्हणजे आपण इथं सरळ सांगू शकतो की या तुरटीमध्ये हां कशानुसार, मूलद्रव्यांच्या वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण कोणाचं असेल, ऑक्सिजनचं असेल. काय ऑक्सिजनचं किती येते 640. बाकी करून जरी पाहिले आपण तर तेवढ्या ते जवळपास सुद्धा जात नाही कोणी. तर हा असा सोपा प्रश्न होता. पण यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, काही असे कंपाऊंड्स असतात ज्यांचे सूत्र आपल्याला माहीत असले पाहिजे. जसं की तुरटीचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, हा कंपाऊंड आहे, हा सर्वांना माहीत असला पाहिजे. तर हे 2 प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो जे मागच्या वर्षी झालेल्या आयोगाच्या पेपर्समध्ये विचारलेले प्रश्न होते हे दोन्ही. आणि ते अगदी महत्त्वाचे होते. एक तर पूर्वमधला होता आणि दुसरा मुख्यमधला होता. तर विद्यार्थी मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे माझे येणारे व्हिडिओ हे तुम्हाला लवकर दिसतील. धन्यवाद.